श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि या पितृपक्षामध्ये आपण भरपूर उपाय सेवा करणार आहोत. आपल्या जीवनातील सर्व पितृदोष दूर व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही. घरामध्ये पैसा टिकत नाही. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातील पैसा खर्च होत असतो. त्याचबरोबर घरामध्ये जर मुलं बाळ असतील तर त्यांच्या लग्न जमण्यामध्ये अडचण येत असतात. लग्न झाले तर संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात. मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा मनाजोगती नोकरी मिळत नाही. या सर्व समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. तर कधी तर घरामध्ये ज्या वेळेस आपण पितृदोषाला सामोरे जात असतो. पितृदोष दूर करण्यासाठी आपण भरपूर पूजा प्रार्थना अर्चना करत असतो. पण जर पितृपक्षामध्ये आपण पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय केले तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळून आपल्या घरातील सर्व पितृदोष दूर होतो. पितृदोष हा आपल्याला का लागत असतो? कारण आपण आपल्या पूर्वजांची सेवा करत नाही, त्यांचं दानधर्म करत नाही, तर्पण करत नाही, पिंडदान करत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये पितृदोष हा राहत असतो. तर हा पितृदोष दूर करण्यासाठीच आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. बघा, पक्षामध्ये ज्या वेळेस आपले पूर्वज असतात तर ते पितृलोकातून भूतलावरती म्हणजेच पृथ्वीवरती येत असतात. पृथ्वीवरती आल्यानंतर ते कशाच्या स्वरूपात आपल्या समोर येतात तर गाय, कावळा, कुत्रा या मुख्य जनावरांच्या स्वरूपामध्ये तर आपल्या समोर येत असतात. त्यामुळे या पितृपक्षामध्ये जर आपल्याला असं जाणवलं की आपल्या घरासमोर गाय आलेली आहे, कावळा आलेला आहे, कुत्रा आलेला आहे तर चुकूनही या मुख्य जनावरांना हकलून लावायचं नाहीये किंवा त्यांना मारहाण करायची नाहीये. तुम्हाला काहीही शक्य नाही, तुम्ही त्यांना खायलाही देऊ शकत नाही. तर थोडासा आपल्या आजूबाजूला हिरवा चारा असेल तर तोही तुम्ही त्यांना खाण्यासाठी देऊ शकता. इतके साधं आणि सोपं आपण जर केलं तरीही आपल्या जीवनातला पितृदोष हा दूर होतो. त्याच्यानंतर आता आपल्याला गाईला काय खायला द्यायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती देणार आहोत. तर या पितृपक्षामध्ये तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शक्यतो करून प्रयत्न करा की ही जी गाय आहे तर ती संपूर्ण सफेद रंगाची म्हणजे ज्याला आपण गावरान गाय म्हणतो बघा, तर ती असेल तर ती अतिशय उत्तम. नाही तर जी कोणती गाय तुमच्या आजूबाजूला असेल तिथे तुम्ही हा उपाय करू शकता. काहीही अडचण नाही. तर त्यानंतर आता काय करायचं आहे, ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची तिथी असेल त्या दिवशीही तुम्ही हा उपाय करू शकता. रोज तुम्हाला शक्य असेल तर रोजही करू शकता किंवा पितृपक्षातील एखादा दिवस कोणताही एक दिवस धरा, त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर सर्वात प्रथम तुम्हाला एक प्रकारची चपाती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. आता ही चपाती आपल्याला आपल्या हाताने बनवायची आहे. तर त्यामध्ये अनेक प्रकारचं साहित्य आपल्याला टाकायचं आहे. तर कोणकोणतं साहित्य टाकायचं आहे ते बघा. थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ तुम्हाला टाकायचं आहे. थोडंसं तुम्हाला त्यामध्ये हळद टाकायची आहे. किसलेलं खोबरं जे असतं बघा तर ते टाकायचं आहे. थोडासा गूळ टाकायचा आहे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यापासून तुम्हाला चपात्या बनवायच्या आहेत. आता चपात्या किती बनवायच्या ते लक्षात घ्या. तुमच्या घरामध्ये 4 माणसं आहे तर तुम्ही 4 चपात्या बनवा. तुमच्या घरात 5 माणसं जर असतील तर तुम्ही 5 चपात्या बनवा. म्हणजे आपल्या घरामध्ये जितकी संख्या आहे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या चपात्या बनवायच्या आहेत. प्रत्येकाची एक चपाती. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ताट तयार करायचं. त्यामध्ये तांब्याभर पाणी ठेवायचं. त्यामध्ये तुम्हाला फुलं ठेवायचे आहेत, दिवा ठेवायचा आहे, धूप ठेवायचे आहे आणि ह्या चपात्या ठेवायच्यात. गाईजवळ जायचं. गाईच्या 4ही पायांवरती पाणी टाकायचं. हे सर्व करत असताना गाईचा चेहरा हा दक्षिण दिशेला असावा हे लक्षात ठेवा. कारण हे आपण आपल्या पूर्वजांसाठी करतो आणि दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते. तर त्यानंतर हे सर्व झालं, पूजा वगैरे झाली गायची, गाईला हळदी कुंकू वगैरे लावून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गाईला ह्या चपात्या खाऊ घालायच्या आहेत. खाऊ घालत असताना तुम्हाला 20 कपी महादेवांचं स्मरण करायचं आहे. कोणत्या महादेवांचं तर 20 कपी महादेव म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला ह्या चपात्या गाईला खाऊ घालायच्या आहेत. खाऊ घातल्यानंतर गाईच्या तोंडावरती तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं.
जेणेकरून ती थोडंसं 1 थेंब 2 थेंब जरी तिने पाणी पिलं तरीही चालेल. कारण गाई जोपर्यंत तुम्ही घास खाऊ घातल्यानंतर पाणी पित नाही तोपर्यंत त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे तुम्हाला गाईला पाणी प्यायला द्यायचंच आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे सर्व तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून करायचं आहे, हेही मी तुम्हाला परत परत सांगत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पितृपक्षामध्ये गाईला ही चपाती जी आपण तयार केलेली आहे आपल्या स्वतःच्या हाताने तर ती खाऊ घालायची आहे. यामुळे काय होईल तर आपल्या जीवनामध्ये पैशांची अडचणी असेल तर त्या संपेल, आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर तीही इच्छा पूर्ण होईल, घरामध्ये असणारा पितृदोष, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकटे दूर होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या जे काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर होईल. कारण आपण हिंदू धर्मामध्ये गाईला खूप अनन्यसाधारण महत्त्व देत आहोत. गाईमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. तिची पूजा केल्याने, तिची अर्चना केल्याने जीवनातल्या सर्व संकटांपासून आपली मुक्तता होत असते. आता जर तुमच्या आजूबाजूला गाय नसेल तर काय करावं, तर बघा तुमच्याकडे जर गाय आणि वासराची मूर्ती असेल तर त्यांच्या समोरही तुम्ही हा घास ठेवू शकता, नंतर तो तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता. तर अशा पद्धतीने हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.